इंदिरा वसाहत भवानीपेठ सोलापूर येथील इंदिरा वसाहत मित्रमंडळ यांचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले। प्रथम सोलापूरचे माजी सभापती श्रीनिवास कर्ली, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप व अध्यक्ष श्रीनिवास कॅतम यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली। यानंतर कवी संमेलनाला सुरुवात करण्यात आली। प्रथम सर्व मान्यवर कवींचे मंडळाकडून शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आले। प्रमुख पाहुण्यांचा परिचय वनिता गवळी घोडके यांनी करून दिला। या कार्यक्रमात कवयित्री रेणुका बुधारम यांनी विडी कामगारांच्या व्यथेवरील तेलुगू स्वरचित जानपदक गायले, तर कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली यांनी तेलुगू स्वरचित लोकगीत वृत्तकमा सादर केले। तसेच गझलकार रामप्रभू माने यांनी प्रेममय गझल, कवी नागेंद्र माणेकरी यांनी भक्तिगीत, आनंद घोडके यांनी लेखीवरील कविता, दत्तात्रय इंगळे यांनी मोबाईलची कविता, सुरेश निकंबे गणेश स्तुती, संदीप सर्वदे राजकारणावरील कविता, तर कवयित्री वनिता गवळी घोडके यांनी पाऊस व बळीराजा ही कविता सादर केली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र भोसले यांनी आपल्या मनोगतात मंडळाला सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देऊन माझं सोलापूर गाव आणि सगळे सोरे या मराठी कविता सादर केल्या। कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव पवार यांनी मंडळाचे सामाजिक कार्यक्रम स्तुत्य असून असेच साहित्यिक कार्यक्रम त्यांनी वारंवार केले पाहिजे असे संबोधले व त्यांनी लेखीवरची लावणी आणि बायकोचा रुसवा हे गीत सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सर्वदे यांनी केले। कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत प्राध्यापक नरेंद्र गुंडेली यांनी मंडळाचा सुवर्णमय वर्षाची वाटचाल व मंडळाचे नियोजन याबद्दल आपले मत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुरेश निकंबे यांनी मानले। हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी मंडळाचे प्रवीण बत्तुल, लतीश श्रीपती यांनी अथक परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला मंडळाचे आधारस्तंभ अशोक मच्छा, प्रवीण बत्तुल, अध्यक्ष विपुल मच्छा, उपाध्यक्ष अजय गाजुल, सचिव अभिषेक पोतन, खजिनदार कार्तिक मच्छा, लक्ष्मीकांत श्रीपती, अर्चना श्रीपती, लिंगराज गाजुल, नितीन येरावत्ती, सप्तगिरी यंगल, मनोहर मच्छा, अमर पोतन, दत्तात्रय बत्तुल, गोदावरी बत्तुल, लक्ष्मीनारायण बत्तुल, ललिता बत्तुल, कलावती पालकुर्ती, कविता बत्तुल तसेच या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते। कोरोनाने मारले आणि माझ्यासारखा माणूस कोरोना जगतो, हे जगले पाहिजे। आमच्यासारखी माणसं काय हवं येतील जातील, तसे मोठी माणसं जगली पाहिजेत। तर आज मला फार आनंद होतो की महिलांची संख्या आहे। आता कुणीतरी म्हणते गर्दी कमी आहे, आम्ही गर्दीवर कार्यक्रम करतच नाही। आम्ही कधीच 10,000 लोकांसमोर सुद्धा आम्ही कार्यक्रम केलेले आहेत, 10 लोकांसमोर सुद्धा आम्ही कार्यक्रम केलेले आहेत। जे 10,000 लोकांसमोर ताकदीने कार्यक्रम करतो तसेच 10 लोकांसमोर करतो, कारण येणारे ते 10 लोक जीवाचं कान करून ऐकणारे असतात। म्हणून आम्हाला चेहरे सांगतात की काय कविता म्हणणार, अट्रॅक्शन जे म्हणतो, समाधान जे म्हणतो। आता हे सर तेलुगू असून मराठी कविता केल्या,